तिखट शंकरपाळ्या, मैद्याच्या तिखट शंकरपाळ्या बनवत आहे. त्या कशा बनवायच्या मी तुम्हाला सांगते. 2 वाटी मी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये लाल तिखट टाकूयात आपण. लाल तिखट आपलं बाहेर सुद्धा भेटू शकतो किंवा घरात असतंच आपल्या. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर 1 चमचा हळद टाकायची. नंतर 1 चमचा ओवा टाकायचा आहे आपल्याला. आणि थोडीशी टेस्ट येण्यासाठी जिरा पावडर देखील आपण टाकू शकतो. आणि वरून थोडंसं जिरं. हे पीठ आता पाण्याने चांगलं घट्टसर मळून घ्यायचं आहे. घट्टसर गोळा आपला मळून झालेला आहे. तो थोडासा आता आपण रेस्टसाठी ठेवून देऊयात. त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. असे छोटे गोळे करून ते चपातीसारखे चांगले पातळ लाटून घ्यायचे आहेत. मी हे चपातीसारखं लाटून घेतलेलं आहे. आता आपण हे शंकरपाळ्यासारखंच सेम कट करून घेऊयात. हे मी असं कट करून घेतलेलं आहे. तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये शंकरपाळ्या सोडूयात. शंकरपाळ्या चांगल्या कडक होऊन द्यायचा आहे. तरच त्या छान लागतात चहाबरोबर खायला. शंकरपाळ्यांना छान लाल कलर येऊन द्यायचा आहे. शंकरपाळ्या ह्या मीडियम फ्लेमवरच भाजायच्या आहेत आपल्याला. आपल्या शंकरपाळ्या मस्त अशा तळून आहेत. आता तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता. शंकरपाळ्यांना तेलसुद्धा राहिलेलं नाही आहे. तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.